अमरावतीतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ओसवाल संघाची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली आहे। मुख्य बस स्थानकाजवळील जैन छात्रालयात रविवारी आयोजित सभेत नवीन अध्यक्ष अनिल बोथरा यांच्यासह 24 सदस्यीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। या सभेत निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। काय घडलं या सभेत पाहूया आमच्या सविस्तर वृत्तात। अमरावतीच्या ओसवाल संघाने आपली नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केलाय। रविवार 18 मे रोजी मुख्य बस स्थानकाजवळील जैन छात्रालयात आयोजित विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली। या सभेत नवीन अध्यक्ष म्हणून अनिल बोथरा यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी पदमचंद देवडा आणि माणक ओस्तवाल, तर सचिवपदी अनिल मुनोत, सहसचिवपदी सुदर्शन चोरडिया आणि कोषाध्यक्षपदी सुरेश साबद्रा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शिवाय डॉक्टर चंदू सोजतिया आणि कोमल बोथरा यांना संरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलंय। नवीन कार्यकारिणीत 24 सदस्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रकाश बैद, अशोक धोका, शीतल भंसाली, शैलेश कुचेरिया, प्रेमकुमार बोकडिया, आदित्य कोठारी, मनीष सिंघवी, हुकुमचंद सामरा, नरेश कंठालिया, हरीश गांधी, महेंद्र भंसाली, अभय बुच्चा, राजेश कुमार बोकरिया, प्रदीप कुमार सोजतिया, राहुल भंडारी, महावीर भंडारी, शीतल कुमार कोठारी, विनोद चांगडा, अरविंद लुंकड, अजय बुच्चा, गौरव लुणावत, अभिषेक नहाटा, यश चोरडिया आणि हेमंत बोथरा यांचा समावेश आहे। या सभेचे निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट योगेश बापना यांनी जबाबदारी पार पाडली। सभेच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष संजय आचलिया आणि सचिव जितेंद्र गोलेच्छा यांनी मागील कार्यकाळाचा सविस्तर अहवाल सादर केलाय। यामध्ये संघाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। यानंतर मंचावर उपस्थित मान्यवर अमृत मुथा, डॉक्टर चंदू सोजतिया, संजय आचलिया, कोमल बोथरा आणि राजेंद्र गोलेच्छा यांनी नवीन कार्यकारिणीच्या नावांची सर्वांच्या संमतीने घोषणा केली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि ओसवाल संघाच्या माध्यमातून समाजसेवा, शिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केलाय। या सभेत उपस्थित मान्यवरांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केलेत। विशेष म्हणजे या सभेत संजय मुनोत यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला। उपस्थित सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि सभेची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली आहे। या सभेत आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी तसेच प्रकाश भंडारी, सुरेश जैन, संजय मुनोत, रितेश भंसाली, मनीष सावलासह ओसवाल संघाचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते। ही निवड प्रक्रिया बिनविरोध आणि पारदर्शकपणे पार पडल्याने ओसवाल संघाच्या एकजुटीचं आणि समन्वयाचं दर्शन घडलंय। संघ की आर्थिक व्यवस्था के बारे में मैंने लिखा था कि संघ की आर्थिक व्यवस्था कैसी होनी चाहिए। संघ के खर्चे है स्टेशनरी, लीगल खर्च, अकाउंट, ऑडिट का खर्च, इसके अलावा आर्थिक सहायता, छात्रवृत्ति, वृद्ध पेंशन जो ओसवाल संघ द्वारा किया जाता है, इसका खर्चा जो संघ का फंड है उसके ब्याज से चलाया जाएगा। ऐसा मेरा यहाँ पे मैं सिफारिश करता हूँ, मंजूर देना चाहिए सभा का काम है। उसके अलावा वार्षिक बजट 1 लाख रुपए का बनाया जाएगा, जिसमें प्रत्येक कार्यकारिणी सदस्य 2000 रुपए और उसके बाद में जो पदाधिकारी है वो 5000 रुपए और बचा हुआ लाख रुपए या जो ज्यादा है 25,000 का अमाउंट को अध्यक्ष द्वारा दिया जाएगा लाख रुपए के खर्चे तक, ताकि कार्यकारिणी से इसलिए बोल रहे हैं 2000 रुपए भी होंगे तो आप प्रश्न पूछोगे कि ये खर्चा क्या किया क्या नहीं, क्योंकि क्या मैंने भी इसे 2 सालों से देखा है जब से मैं सक्रिय हुआ। कार्यकारिणी बहुत समय यहाँ बन जाते, लेकिन बाद में काम करने के लिए कोई मिलता नहीं है, तो उनके जब
धंधा रहेगा, जमा रहेगा, उनके पैसे कहा करेगा, तो शायद देश उसका बहुत अच्छी करेगी। और विशेष आयोजन जैसे सामने मिलन, भूमि मिलन 25% खर्च कार्य करने द्वारा और 75% समाज से निकला, ये ऐसा करना चाहिए ताकि कार्यकारिणी का भी कुछ उसमें रोल है। नहीं तो आपने देखा कि कई बार पैसा नहीं रहता तो आगे काम नहीं आता। तो मैं तो आने वाली जो भी अध्यक्ष है, मैं सिफारिश करूंगा कि ये थोड़ा आर्थिक फंड के बारे में थोड़ा सोचे। एक मेरा नवीन कार्यकारिणी समोर आता समाजसेवेच्या क्षेत्रात नवे उपक्रम राबविण्याची आणि संघाला आणखी उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे। स्थानिक नागरिकांनी या नवीन कार्यकारिणीचं स्वागत केलं असून त्यांच्या कार्यकाळाकडनं मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे। अमरावतीच्या ओसवाल संघाने नवीन कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीने आपली एकजूट आणि समाजसेवेची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। अनिल बोत्रा यांच्या नेतृत्वाखाली ही नवीन कार्यकारिणी समाजासाठी काय नवीन उपक्रम आणणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। जैन छात्रालयात पार पडलेली या सभेने उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केलं असून संजय मुनोत यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननेही सभेची सांगता गोड केली। पुढील काळात ओसवाल संघाचं कार्य कसं बहरतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।